होऊ शकता गवारी आपली शिजत आहे. 15 मिनिटात गवारी आपली शिजते. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. साधी आणि सोपी अशी स्वादिष्ट अशी गवारीची भाजी आपल्याला बनवून दाखवणार आहे मी. ही गवारी पावशेर आहे, आमच्या शेतामध्येच आहे. मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. आता ही स्वच्छ धुवून घेऊन त्याला भाजून घ्यायचं आहे. इकडे तवा गरम करायला ठेवते मी. तव्यामध्येच भाजायचं, त्यांना एकसारखं गवारी भाजली जाते. अगदी डाग पडूस तर गवारी भाजली की ती अगदी चविष्ट लागते. तवा तापला की त्यात गवारी टाकूया आपण. त्याच्यासाठी गवारीसाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडी कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी तूर डाळ, थोडासा शेंगदाण्याचा कूट, एक छोटा लहान हिंगडीची पूड, हळद, गरम मसाला आणि तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. प्रथम आपण गवारी भाजून घेऊया. तवा गरम होत आहे. आपलं पाणी सुकलं की मग आपण वरनं एक चमचा तेल टाकायचं, म्हणजे गवारी आपली चांगली भाजते तेल सोडल्यामुळे. बघू शकता तुम्ही गवारीतलं पाणी पाक हे झालेलं आहे. आता गवारी सुट्टी झालेली आहे. आता आपण याच्यावर तेल टाकून घेऊ, म्हणजे गवारी छान भाजते. भोवतीने तेल सोडायचं आणि एकसारखं हलवत राहिलं की सगळी गवारी आपली भाजते. आपल्या शेतामधली गवारी ते असली की अगदी चवीला लागते. घरचं माळवं ते घरचंच असते. अशी कवळी गवारी बाजारामध्ये मिळत नसते, थोडीफार. बघू शकता आपली गवारी भाजलेली आहे. किती कवळी कवळी छान आहे बघा, त्यामुळे लगेच भाजलेली आहे. मी आता तवा खाली उतरून कढई ठेवते. गवारीला इकडे पाणी गरम करून घ्यायचं. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. कोणती पण आपण भाजी केली तर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं, कारण चव भारी येते. तेल टाकून घेऊया 2 चमचे. गवारी भाजताना मी अर्धा चमचा तेल घातलेले. तुम्ही गवारीमध्ये टोमॅटो पण वापरू शकता, तर माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी टोमॅटो घेतलेले नाही. आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. त्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता तडतडला की मग कांदा टाकून घ्यायचा.
कांदा भाजत आला की त्यात गवारी टाकले की हे सगळे एक एक करून सामान तर टाकायचं. गवारी टाकून तव्यात गरमच राहते म्हणून मी काढून घेतलेली नाही, तसंच तव्यात ठेवलेले आहे गवारी. आपण कढईत टाकून घेतो. त्यामध्ये तुरीची डाळ, तुरीची डाळ मी अर्धा तास अगोदर भिजत घातलेली होती. शेंगदाण्याचं कूट, हिंगडीची पूड, गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. थोडं मीठ, ते खडे मीठ वापरलेले आहे. आणि अर्धा चमचा हळद. ते एकसारखं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये गरम पाणी इकडे माझं झालेलं आहे. गॅस बंद करते इकडचं. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला गवारीची भाजी आवडते की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कसं बनवता ते पण सांगा. मी अशी साधी सोपी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. गवारी शिजण्यापुरते पाणी टाकायचे. आपली गवारी कवळ्याचे ना, लई पाणी लागणार नाही. आणखी थोडं जरा पाणी थोडं टाकून घेते डाळ शिजण्यासाठी. होऊ शकता गवारी आपली शिजत आहे. 15 मिनिटात गवारी आपली शिजते. तुम्हाला सर्व करून दाखवते. कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. काय बघूया आपण. शिजलेली आहे आपली गवारी. बघा किती छान शिजलेले आहे. चपाती भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता गवारी. कशी वाटली ते नक्की सांगा.